तिथे खूप सुंदर अशी जत्रा भरते. तिथे पब्लिक म्हणजे भरपूर पब्लिक येते. कर्जत मध्ये आलो माझ्या साईच्या भेटी नाही बघा मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर देऊळवाडीमध्ये खूपच सुंदर अशी जत्रा भरते. तिथे पब्लिक म्हणजे भरपूर पब्लिक येते. तिला कामावर जाऊन कामावरून रिटर्न होऊन आपण संध्याकाळी 8 वाजता आज जत्रेमध्ये खूपच एन्जॉय करून खूपच मजा करू. चला भेटूया संध्याकाळी 8 वाजता. आता पोहोचलोय आता अर्ध्या रस्त्यामध्ये. तर गाईस आता वाजले 7:42. तर आता मला जायचंय शाईटवर. तिथं माझी गाडी आहे, गाडी घेऊन आता पोहोचलोय आता शाईटवर. तर आपण आता गाडी घेऊन जाऊया जत्रेमध्ये. तर मित्रांनो माझी गाडी इथं लावलेली आहे, पार्किंग जाऊया गाडी घेऊन आपण मध्ये. तो फायनली गाईस आम्ही जत्रेमध्ये आता पोहोचलोय. तर बघू शकता आतमध्ये आपल्या देऊळवाडी जत्रेमध्ये. तर चला जाऊया. तर मित्रांनो किती गर्दी आहे बघू शकता मित्रांनो. चला आतमध्ये चाललोय मी आता. मी तुम्हाला अख्खी जत्रा दाखवतोय. बघू शकता सगळ्या प्रकारची खेळणी आहेत बारके पोरांची. तर बघू शकता सुंदर जत्रा भरल्यानंतर भरपूर पब्लिक आहे बघा इकडे या साईडला. गाइस बघू शकता गाड्यांचा स्टॉप. गाइस पुढल्या टोकाला जाऊया. एकदा या साइडला टेज पण बनवलेला है गाने आउट साइड में. तो देख सकते हैं गाइस ज़्यादा पब्लिक है, बहुत ज़्यादा पब्लिक आई है गाइस. अभी टाइम हो गया 8:30 हो चुका है गाइस. देख सकते हैं यहाँ पे मिठाई का दुकान भी है. ये सब बलून बिलून सब है. देख सकते हैं गाइस कितना अच्छा है. देख सकते हो गाइस ये कर्जत का देऊळवाडी की जत्रा देख सकते हो गाइस. शकता ह्या साईडला टेज पण बनवलेला आहे. किती सुंदर दिसते जत्रा. हा कर्जतमध्ये देऊळवाडीची जत्रा देख शकता मित्रांनो. बघू शकता लास्ट टोकावर पोहोचलोय आम्ही. आणि बघू शकता तिकडची पण जत्रा खूपच भरलेली आहे. आणि मंदिराची एंट्री या बाजूने आहे बघू शकता. आणि किती पब्लिक आहे जत्रेमध्ये बघू शकता मित्रांनो. खूपच पब्लिक आहे.
मित्रांनो बघा बारकी पोरं पाण्यामध्ये कशी वड्या चालवतात. खूपच आपली सावट चालली होती. भरपूर पाळणे पण गोल गोल फिरत होते. हा पाळणा यावर्षी नवीन होता, तर ह्या पाळण्यात बसला की चक्कर येते असं हा पाळणा आहे. तर या पाळण्यात तुम्हाला बसायचं तर बसू शकते तुम्ही मित्रांनो. पुढल्या वर्षी तर नक्की या जागेवर नक्की विजिट करा मित्रांनो. गाईज 9:30 वाजता खूप पब्लिक जमले. खूप म्हणजे चालायला जागा पण नव्हतं गाईज देऊळवाडीची एवढी जत्रा भरली की चालायला जागा पण नव्हता आणि एवढी गर्दी होती ना, भरपूर गर्दी होती म्हणून एवढी पब्लिक दिसते गाईज. कशी एवढी गर्दी की मला एवढ्या थंडीमध्ये मला घाम फुटलेला. तर एवढी बघू शकता किती गर्दी आहे. गर्दी चालायला जागा पण मित्रांनो वर्षातून एकच बारा जत्रा राहते पण फुल पॅक असते. भरपूर गर्दी असते. अख्खा कर्जत तालुका या जत्रेमध्ये येतोय. तर बघू शकता किती गर्दी दिसते तुम्हाला. माझ्या साईच्या भेटीला तुम्ही येता काय? मी निघालो तुम्ही येता काय? निघाला पायी आज शिर्डीला लावून जाणू साईनं ये म्हणाला तो बालकी घेऊन केली त्यानं बदल्या मला मी निघालो. आवराचा आवाज मी निघालो कर्जत मध्ये आलो. सुखानी भैरवनाथाच्या आशीर्वादाने राहतो आम्ही सुखानी. भैरवनाथाच्या आशीर्वादाने राहतो आम्ही सुखानी. भैरवनाथाच्या आशीर्वादाने. धन्यवाद. थँक्यू सर. निघून आला मिरग फिरून गेला भळी व निघून आला मिरग फिरून चालल्या रानात हो
मित्रांनो देवळाची जत्रा कशी वाटली तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.